राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तू हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर
चित्त बाहे माऊलीचे चित्त बाहे माऊलीचे चित्त लेकराचे हित बाहे माऊलीचे चित्त बाहे माऊलीचे चित्त बाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती करी लाभाविन प्रीती करी लाभाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती पोटी बहार वाहे त्याचे सर्वस्व हे साहे त्याचे सर्वस्व हे साहे त्याचे सर्वस्व हे साहे पोटी भार बाहे त्याचे सर्वस्व साहे त्याचे सर्वस्व साहे त्याचे सर्वस्व साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती हरी तुका मने माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुका मने माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती ऐसे कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार जय जय डोबार कुमारी डोबार हा हा डोबार कुमारी जय जय डोबार कुमारी डोबार जय जय डोबार कुमारी डोबार कुमारी लेकुराचे हित 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 लेकुराचे लेकुराचे हित ओ लेकुराचे हित 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 वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची
करिला बावीरा विठ्ठल
लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्तायसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी मोझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पानी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि कलावज्ञ जीवधरार्थावतारं कलंकांकतेजोधिकामोदिवक्रम खलानीशवादा पुनोदहारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जुगं श्रीसा गुरुं तं जयांची किलिया स्मरण होय सकल विद्यांची अधिकरण तीची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक माझा पायावरिया वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक माझा पायावरिया वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन सेवे करता रतात निरूपणा करता निवडलेला भंग संत हृदय सम्राट विश्वसंत नंत कृपावंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या भंग संहितेतील अभंग गाथेतील चार चरणाचा अतिशय महत्वाचा प्रसिद्ध प्रासादिक आणि गोड अशा प्रकारचा भंग आहे। या भंगाच्या द्वारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन करतात, पण संतांचं वर्णन करत असताना तुलनात्मक अशा प्रकारचं वर्णन करतात। विडाला प्रस्तुत अभंगाचा भाव आपल्या समोर स्पष्ट करण्यापूर्वी अर्थात या अभंगाला भावार्थानं पुजणे आधी दोन शब्दाचा परिहार ठेवून कर्म प्राप्त असेल। आज आपण सर्वच आप्तेष्ट नातेवाईक सुखीय मित्र परिवार पाहुणी मंडळी समस्त ग्रामस्थ मंडळी ज्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत, निमित्त आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आपल्या गावातील एका जुन्या पिढीतील कृषी क्षेत्रामध्ये आणि परमार्थिक क्षेत्रामध्ये काम करणारे हे खैरणारं कुटुंब आणि या कुटुंबाची माता कैलासवासी सौभाग्यवती इंदुबाई केरू खैरनार आज या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आज आपण अखेरची आदरांजली तिलांजली श्रद्धांजली समर्पित करण्याकरता या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहोत। भगवान करू पांडुरंगाच्या चरणी विनम्र भावाने एक प्रार्थना करू की दया घना परमेश्वरा या गेलेल्या जीवात्म्याला आपल्या चरणाजवळ जागा दे आणि या मातोश्रीच्या पश्चात असणारा फार मोठा खैरणारा परिवार आहे, त्यामध्ये मातोश्रीचे पती आदरणीय श्री हरिभक्त परायण केरू कारभारी खैरनार बाबा, त्याचप्रमाणे आई साहेबांची चिरंजीव आदरणीय श्री दत्तात्रय केरू खैरनार, त्यांच्या सुनबाई सौभाग्यवती सुवर्णा दत्तात्रय खैरनार, त्याचप्रमाणे मातोश्रीच्या 5 मुली सौभाग्यवती सुषमाताई, सौभाग्यवती
उषाताई, सौभाग्यवती सुनीताताई, सौभाग्यवती मायाताई आणि सौभाग्यवती शुभांगीताई. बरोबर ना? 5 मुली, 1 मुलगा, सुनबाई, पती, दीर, बाये, नातू, पंतू, जावई असा सगळा हा खैरनार परिवार. आणि नक्कीच या मातेच्या जाण्यानं या परिवाराला जे दुःख आहे, परमेश्वरा या परिवाराला, या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती दे आणि गेलेल्या जीवात्म्याला आपल्या चरणाजवळ जागा दे अशी प्रभू परमात्म्याच्या चरणी विनम्र भावानं प्रार्थना करून प्राप्त वेळेमध्ये कीर्तन सेवेच्या निमित्तानं निवडलेला जो अभंग आपल्यासमोर गायला गेलेला आहे, या अभंगाचा विचार मला आपल्यासमोर मांडायचा आहे. खरं तर आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आमंत्रण या खैरनार परिवाराच्या माध्यमातून आमच्या सर्वांचे पारमार्थिक मित्र आदरणीय आमचे दशरथ राजे खैरनार आणि त्यांच्या आग्रहानं खरं तर आजची ही कीर्तन सेवा आज माझ्याकडे सुपूर्त केली गेली. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर महाराष्ट्रातील दिग्गज अशा प्रकारची गुणीजन मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये सुंदर अशा प्रकारची चाल ज्यांनी आपल्यासमोर गायली गेली, आदरणीय श्री हरिभक्तपरायण भजन सम्राट, गायन गंधर्व, अनेक उपमा दिल्या तरी मला वाटतं त्या कमीच ठरतील, आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे रोहिदास महाराज जगदाळे आबा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या पाठीमागे सुंदर अशा प्रकारची चाल ज्यांनी स्वरबद्ध केली, आदरणीय आमचे प्रकाश महाराज नाईकवाडी आज या ठिकाणी बाबाही उपस्थित आहे. त्यांनाही खरं तर मनापासून धन्यवाद. आणि सुंदर अशा प्रकारचा मृदंग ज्यांनी आपल्यासमोर वाजवला नाही, बोलवला, आदरणीय आमचे मृदंगाचार्य ज्ञानराज महाराज पापड, अतिशय खरं तर जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. ज्ञानराजला खूपदा मनापासून धन्यवाद. आणि महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जेवढे मोठमोठे उत्सव आपल्याला पाहायला मिळतात, मला वाटतंय त्या सगळ्या उत्सवामध्ये ज्यांची स्पीकर व्यवस्था असते, मोठा उत्सव म्हटलं का पहिलं नाव येतं सुनील दादा बडगे. खरं तर एकदा त्यांच्याकरता जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. अतिशय सुंदर अशा प्रकारची स्पीकर व्यवस्था, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचं लावी अशा प्रकारचं प्रक्षेपण करतायत माऊली यूट्यूब चॅनल, अगदी त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. गोड अशा प्रकारचे विनेकरी, दोन्ही बाजूचे दोन्ही जय विजय चोपदार, गोड अशा प्रकारची संवादिनी, आपण सगळी ग्रामस्थ टाळकरी भजनी मंडळी, उपस्थित सर्व माझ्या माता माऊल्या, पुरुष मंडळी, या परिवारावरती प्रेम करणारे पै पाहुणे, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील बहुसंख्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आपण ज्यांच्या श्राद्ध विधीच्या निमित्तानं खरं तर या ठिकाणी उपस्थित आहोत, ते अतिशय गोड आणि छान अशा प्रकारचं असणारं व्यक्तिमत्व. खरं तर हा खैरनार परिवार, या सगळ्या परिवाराच्या संबंधानं आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. पण मला वाटतंय जये गावी केला वास त्यासी नसावे उदास. वस्तुस्थिती सांगायला माणसानं लाजू नये आणि घाबरूही नये. ऐका, खरं तर आज ज्या मातोश्रीचा श्राद्ध विधी या ठिकाणी संपन्न होतोय, सौभाग्यवती इंदुबाई, खरं तर नावासारखंच ज्यांचं कर्तृत्व आपण पाहिलंय, खरं तर ही माता आणि या मातेचा सगळा परिवार जर आपण पाहिला, सगळ्या क्षेत्रामध्ये पुढं असणारा हा सगळा परिवार आहे. खरं तर काळ्या आईची सेवा, कृषी सेवा आणि गोसेवा करत करत ज्यांनी वर्षापूर्वी आपला अखेरचा निरोप घेतला. पण मला वाटतंय या सगळ्या परिवाराकडे जर पाहिलं तर सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे असणारा हा परिवार आहे. मग गावातलं भौतिक एखादं कार्य असू द्या किंवा अध्यात्मातलं एखादं कार्य असू द्या, गावामध्ये सप्ताह असेल, एखादी दिंडी सोहळा असेल किंवा एखादं कुठलंही कार्य असेल, त्या सगळ्या कार्यामध्ये अगदी आपली खारीचा वाटा त्या कार्यामध्ये आपला असलाच पाहिजे. मला वाटतंय दोन्हीही सप्ताहामध्ये फार मोठी पंगत देणारा म्हणजे अन्नदान करणारा हा परिवार आहे, वारकऱ्याची सेवा करणारा हा परिवार आहे आणि अतिशय सुंदर असणारा हा परिवार. आणि या परिवारातून मला वाटतंय ही माता खरं तर आज वर्षापूर्वी या परिवाराला सोडून निघून गेल्या. त्यांच्या जाण्यानं परिवाराला दुःख होणं स्वाभाविक आहे. पण मला वाटतंय त्यांच्या सगळ्या परिवारानं हा मातोश्रीचा आज श्राद्धाचा सोहळा आज या ठिकाणी खरं तर आरंभलेला आहे. बोलू एक वाक्य जाता जाता. कदाचित खरं तर संत वाङ्मय सांगतंय
ज्ञानोबाराय सांगतात माणसं जसा मृत्यूचा जन्माचा सोहळा साजरा करतात ना, ज्ञानोबाराय सांगतात तसाच माणसाने मृत्यूचा सुद्धा सोहळा साजरा केला पाहिजे. कारण जन्माची जितके उपकार आपल्यावरती आहे तितकेच उपकार आपल्यावरती मृत्यूची सुद्धा आहे. मी बोलत नाही, ज्ञानोबारायांची भाषा आहे. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूची सुहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी. ज्ञानोबाराय सांगतात जसा आपण जन्माचा सोहळा साजरा करतो ना तसाच माणसाने आपल्या जीवनामध्ये मृत्यूचा सुद्धा सोहळा साजरा केला पाहिजे. आणि म्हणून आज त्या मातोश्रीचे पती ज्यांनी दररोज नित्यानं उठावं, स्नान झाल्याच्या नंतर घरातली देवपूजा करावी, देवपूजा झाल्याच्या नंतर आपलं जे काही आराध्य दैवत आहे मंदिरामध्ये जावं, मंदिरातली साफसफाई करावी, त्या देवाला स्नान घालावं, गंध पूजा करावी, तिथून आपला कार्यविधी आटोपला आपलं घरी यावं आणि नित्यानं आपल्या संसाराची कामं करावी. मला वाटतंय ज्या स्त्रीचा पती इतका छान आहे, मग मला सांगा ज्या पतीनं केलेलं कार्य, असं शास्त्र सांगतंय, पतीनं केलेल्या सत्कर्मामध्ये पत्नीचा किती मोठा वाटा असतो, निमा. कारण ती कोण आहे, अर्धांगिनी. म्हणजे अर्ध पुण्य सहज तिच्या पदरामध्ये पडतं. आणि मग किरूबाबांनी आपल्या जीवनामध्ये एवढी मोठी साधना केली, तपश्चर्या केली, खरं तर पुण्य आपल्या जीवनामध्ये केलं आणि मग निम पुण्य सहज आमच्या आदरणीय मातोश्री इंदूबाईला मिळालंच असेल. आणि नक्कीच या पुण्याच्या जोरावरती परमात्मेने त्यांना आपल्या चरणाजवळ जागा दिलेली आहे, यात कुठल्याही प्रकारचा संशय आज तरी घ्यायचा नाही. आणि म्हणून आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं या मातोश्रीला अखेरची ही श्रद्धांजली समर्पित करतो. आणि या परिवाराला या मातृशोकातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी अशी भगवत चरणी प्रार्थना करतो आणि प्राप्त वेळेमध्ये अभंगाचा भाव प्रगट करतो. विठाला विठाला आजच्या कीर्तन सेवेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा पाठातील प्रासादिक अशा प्रकारचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन करतात, पण संतांचं वर्णन करत असताना तुलनात्मक अशा प्रकारचं वर्णन करतात. ऐका, संतांचं वर्णन करत असताना अनेक ठिकाणी संतांनी वर्णन केलंय, संतांचं वर्णन केलंय, अनेक प्रकारच्या उपमा उपमेय दिलेल्या आहे. ऐका, अनेक ठिकाणी संतांचं वर्णन करत असताना उपमा दिलेल्या आहेत. कशा कशाच्या दिलेल्या आहेत एवढं सांगून आता वेळ घेणार नाही. ऐका, आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज संतांचंच वर्णन करतात, पण संतांचं वर्णन करत असताना तुलनात्मक उपमा दिलेली आहे, ती आईची उपमा दिलेली आहे. आई जशी लेकरावरती प्रेम करते ना तसेच संत जगावरती प्रेम करतात. ऐका, आईचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलेले, संतांचं वर्णन करत असताना तुलनात्मक अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. आईला आज उपमेला तुलनेला तुकाराम महाराजांनी घेतलेला आहे. आई लेकरावरती प्रेम करते कशी, जसं सर्वस्व लेकराला अर्पण करते तसे संत जगाला सर्वस्व अर्पण करतात, अशी तुलना तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून केलेली आहे. ऐका, आपण या जगाचा विचार जर केला तर हे जग नाना विधतेनं नटलेलं आपल्याला पाहायला मिळेल. ऐका, आपण या जगाचा विचार जर केला तर हे सगळं जग नाना विधतेनं नटलेलं आपल्याला पाहायला मिळेल. पण या सगळ्या जगाची नाना विधता संतांनी दोन प्रकारामध्ये जगाच्या समोर मांडलेली आहे. ते दोन प्रकारात सांगणारे आहे का, दोन प्रकारांनी या जगाची नाना विधता संतांनी जगाच्या समोर मांडली. एक स्वार्थी लोकांचा वर्ग आहे आणि दोन या जगामध्ये परार्थी लोकांचा वर्ग आहे. ऐका 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 ऐका, दोन प्रकारची माणसं आपल्याला या जगामध्ये पाहायला मिळतील. काही लोक या जगामध्ये स्वार्थी आहेत आणि काही लोक या जगामध्ये परार्थी आहेत. आपण स्वार्थी कोणाला म्हणायचं आणि परार्थी कोणाला म्हणायचं, ढोबळ मनाने व्याख्या सांगतो. ऐका, जो दुसऱ्याचा उपयोग आपल्या करता करून घेतो आणि जीवन जगतो याला म्हणायचं स्वार्थी, आणि जो आपला उपयोग दुसऱ्या करता करतो आणि जीवन जगतो याला म्हणायचं परार्थी. ऐका,
स्वार्थी आणि परार्थी दोन प्रकारची माणसं आपल्याला या जगामध्ये पाहायला मिळतील. तुम्ही सांगितलं मला ढोबळ मनाने हे, पण शास्त्र काय सांगतंय ते सांगतो ऐका. स्वार्थी कोणाला म्हणायचं आणि परार्थी कोणाला म्हणायचं? काय ज्ञानोबारांनी स्वार्थी लोकांची व्याख्या सांगितली महाराज. अशी ओवी ज्ञानोबारांची ज्ञानोबाराय सांगतात. विडाला 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 स्वार्थी कोणाला म्हणायचं ऐका. तैसे काया वाचा म्हणे भलतिया दुःख देत जाये स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. काय ज्ञानोबाराय बोललेत? ज्ञानोबाराय सांगतात तैसे काया वाचा म्हणे भलतिया दुःख देत जाये, पण कशा करता? स्वार्थ साधिता पराचे हित न पाहे. माणसं स्वतःचा स्वार्थ साधत असेल तर बहुतेक दुसऱ्याचा विचार करत नाही. याला म्हणायचं स्वार्थी. ऐका, याला म्हणायचं स्वार्थी. आणि इतके स्वार्थी लोक आहे महाराज या जगामध्ये. अगदी याच ओवीचा अनुवाद व्यवहारामध्ये आपल्याकडे एक मन आहे. सांगू का? पहिला दृष्टांत सांगतो, मन तुमच्या लगेच लक्षात येईल. योगानं ह्या वर्षी कुंभमेळा झाला. कुठं? तुम्ही नाराज आहे माझ्यावर काही? अरे बोला ना. ऐका, कुंभमेळा झाला या वर्षी. कुठं? बरेच लोक कुंभमेळ्याला सुद्धा गेले असतील. जरी आता गेले नसतील तरी 2027 साली आपल्याकडे नाशिकला आहे. ऐका, कुंभमेळा म्हटलं का बहुतेक तिथे कोण असतात? साधू. साधू म्हणतं का साधूचं लक्ष नाही? भगवे कपडे, बर, दाढी, जटा, कमंडलू, चिमटा, खडावा, कमंडलूत माल. तुझ्या ध्यानात येत नाही काय? नाही काय? साधू म्हटलं का साधूचं समीकरणच असं आहे महाराज. एक साधू बिचारा एका झाडाखाली बसलेला एकटाच होता. त्याला काही जोडी कोणी नव्हतं. मग त्यानं विचार केला. ज्ञानोबाराय सांगतात आपुली आपण करा सोडवण. त्यानं विचार केला आपुली आपण सोडवण करून यायची. एकटाच होता बिचारा, त्याला जोडी काय कोणी नव्हतं, एकटाच होता बिचारा. मग त्यानं काय केलं? आता साधू लहरी जीवन असतं महाराज. झाडाखाली बसलेला आहे, दुपारची वेळ झालेली आहे आणि त्याला तलप आली. कशाची? आता बघा, एवढं सांगू सुद्धा ध्यानात येत नाही काय काय. त्याला तलप आली महाराज. म्हणते एका झाडाखाली बसलेला आहे, कमंडलूतून माल काढला. एवढं स्पष्ट सांगू का? ऐका, माल हातावरती घेतला, थोडासा चोळला, त्याच्यातल्या बिया काढून टाकल्या, थोडस पाणी टाकलं. राजे मला सुद्धा माहिती आहे बरं का, म्हणजे याचा अर्थ माहिती करून घ्यावं लागतं कीर्तनकाराला. ऐका, त्यानं चांगला मळला, त्या चिलमीत खडा टाकला, वरून चिलीम भरली, वरून गुंडी ठेवली, खालून छापी लावली. आला नाही इथपर्यंत? एकटाच होता. आता एकटाच होता, जोडी काय कुणी नव्हतं. मग काडी लावायची कशी? त्यानं काय केलं? चिली माशी धरली. इथं दोन्ही बोटामध्ये काड्याची बिटी धरली, काडी काढली न ओढली. एकटाच होता, काडी काढली न ओढली. काय झालं नेमकं माहित नाही, कारण मी तेव्हा तिथं नव्हतो. त्याच्या हातातली काडी सटाकली आणि हातातली काडी जशी सटाकली तशी पडली. कशावर? दाढीवर. दाढीवर काडी पडली. घेतला ना पीठ. कशाने? दाढीनं पीठ घेतला महाराज. दाढी पेटायला लागली. तेवढ्यात एक गडी रस्त्यानं चालला होता, त्यालाही तलप लागली होती. हाताकडे पहा ना माझ्या. कशाची? बिडीची. पण त्याच्याकडे काडी नव्हती महाराज. आता त्यालाही तलप लागल्यामुळे काडी नव्हती. मग आता करायचं काय? त्यानं पेटताना काहीतरी पाहिलं. पेटतय म्हणून धावतच आला. खरं सांगा, पहिलं काय करायला पाहिजे? बोला, बोलते वा. ऐका, पहिलं काय करायला पाहिजे? विजवायला पाहिजे. पण त्यानं विजवलं नाही. काय केलं? म्हणा बरं आता काय? दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल. यालाच म्हणायचं स्वार्थी. विढाला 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 ज्ञानोबारायांची ती उवी आणि ही मन अगदी तंतोतंत जुळते महाराज. ऐका, स्वार्थ साधिता पराचे हित न पाहे
स्वतःचा स्वार्थ साधत असेल तर माणसं दुसऱ्याचा विचार करत नाही, याला म्हणायचं स्वार्थी. पण दुसरा एक वर्ग या जगामध्ये तो म्हणजे परार्थी. ऐका, स्वार्थी लोकांचा फारसा विचार मला करायचा नाही, मला परार्थी कोण आहे ते आजच्या कीर्तनामध्ये सांगायचंय. कोण आहे महाराज परार्थी? ऐका, जे फक्त दुसऱ्या करताच जगतात, ज्यांचं जगणं फक्त दुसऱ्या करता असतं. कोण आहे असे? तर शास्त्रकारांनी 5 लोकांची नावं सांगलीत. ऐका, श्लोक ऐका. जननी पुत्राय गुरु शिष्याय धेनुर्वत्साय प्रिया प्रियाय सर्व काले सर्व महत्यज्य किम किम न कुर्वन्ति देवोपि भक्ताः. 5 लोकांची नावं सांगितली तर ऐका कोण कोण. जननी पुत्राय 1, गुरु शिष्याय 2, धेनुर्वत्साय 3, प्रिया प्रियाय 4 आणि देवोपि भक्ताः 5 लोकांची यादी सांगितली. आणि शास्त्रकार सांगतात सर्व काले सर्व महत्यज्य किम किम न कुर्वन्ति. आई लेकरा करता काय करत नाही, गुरु शिष्या करता काय करत नाही, गाय वासरा करता काय करत नाही, पत्नी पती करता काय करत नाही, आणि देव भक्ता करता काय करत नाही. काय करत नाही, काहीही करतो. याचा अर्थ असा आहे, देव जगतो भक्ता करता, पत्नी जगते पती करता, गाय जगते वासरा करता, गुरु जगतात शिष्या करता, आणि आई जगते लेकरा करता. विढाला विढाला गोड विचार मांडलाय मला सुभाषितकारांनी. ऐका ऐका, आता आपल्याला वरून खाली यायचंय, कारण आपल्याला आई या चरणाकडे जायचंय ना. ऐका 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 ऐका. देव जगतो भक्ता करता. मारा देव भक्ता करता काय करतो? भक्ता माझ्या कानाचे नाव भरी गावो, माझ्या कानाचे नाव भरी गावो, माझ्या कानाचे नाव भरी गावो. याला म्हणायचं प्रमाण देण्याची पद्धत. याचा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे अभंग करतात. ऐका ऐका ऐका. प्रमाण असं आलं पाहिजे महाराज, तिथं पाचर लावायची गरज नाही आली पाहिजे. ऐका, देव भक्ता करता काय करतो? तर भक्ता कारणे येणे घेतलीसे आळी. अरे पण केलं काय? 10 गर्भवास सोसिले वनमाळी. महाराज भक्ता करता देवानं आतापर्यंत काय घेतले? अवतार. पण कोणा करता? आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, अवतार आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार. मत्स्य कुर्माची चुकरा, मत्स्य कुर्माची चुकरा, पुढे धाव खाली पारा, पुढे धाव खाली पारा. मत्स्य कुर्माची चुकरा, मत्स्य कुर्माची चुकरा, मोहे गाव घाली पारा, मोहे गाव घाली पारा. अवतार घेतले पण किती? तुकाराम महाराज सांगतात कोणा करता? आम्हासाठी अवतार. किती? मत्स्य कुर्म आदी. आदी शब्दात राहिलेले बाकीचे 8 घ्यायच्या. मत्स्य कुर्म वराह नरसिंह परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी. आतापर्यंत देवानं भक्ता करता अवतार घेतले. खरं सांगा, अवतार घेणं एवढं सोपं आहे? अवतार घेणं एवढं सोपं आहे? महाराज अवताराची प्रक्रिया करत असताना देवाला आतापर्यंत किती त्रास झाला. ते अवतार घ्यायचं असेल पूर्व पीठिका आपण जन्माची कीर्तन ऐका. देवानं आतापर्यंत भक्ता करता अनेक अवतार धारण केले.
जन्म धारण केले आणि नुसते जन्म धारण केले नाही तर त्या भक्तावरती जे जे संकट आलं त्या संकटाकरता भगवान परमात्मा पुढे राहिला आणि भक्तांना मात्र मागे ठेवलं. हा, आपण कळी काळासी भिडे. हो, स्वतःनं पुढे राहायचं आणि भक्ताला मागे करायचं सामान्य काम नाहीये महाराज. इथं लोकांशी तुम्ही लढा, आम्ही इतकी अवघड परिस्थिती आहे महाराज. पण देवानं असं नाही केलं. भगवान स्वतः पुढे राहिले आणि भक्ताला मात्र मागे पुढे उभा आहे तांबडीत आलिया आघात निवाराया आलिया आघात. हे माझे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घाट निवाराया आलिया घाट निवाराया निवाराया निवाराया. आज पाऊस चालींचा नुसा असा पाऊसच पडल पण तोही साधा नाही. म्हणजे हा चालींचा पाऊसच पडणार आहे. ऐका, हा, देवानं आतापर्यंत भक्ता करता काय काय केलं. अवतार धारण केले. एक नुसते अवतार धारण केले नाही, त्या भक्ताच्या मागे पुढे संकटामध्ये उभा राहिला. अरे एवढ्यावरती थांबला नाही, त्या भक्ताची सामान्य सामान्य निकृष्ट दर्जांची सगळी कामं केली. आता सगळं सांगत बसत नाही. कोणाकोणाची काय काय कामं केली असं जर कुणी जर विचारत असेल, असा प्रश्न जर कुणी जर विचारला असेल तर तुकाराम महाराजांनी त्यांची यादीच जगाच्या समोर ठेवली. जवळजवळ एकाच अभंगामध्ये 22 भक्ताची चरित्र सांगितलेत. भक्ता करता माझ्या देवानं काय केलं. हा, ऐका 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 ऐका. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, एकाच अभंगात 22 चरित्र आहे. सगळ्यांच्या पाठातलं आहे. प्रत्येक काळाच्या समयाला विटेवरच्या भगवान पांडुरंग परमात्म्याला जाग करण्याकरता आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक संहिता रचली. त्याचं नाव आहे गाथा भजन. तुम्ही जागेत ना? अरे सकाळी सकाळी पहाटेच्या वेळेला कोणतं भजन म्हणतात? जोरात बोला ना. बघा, माझा स्वभाव असा आहे, पहिला सांगून जातो, मला माणूस मध्ये जर बोलला नाही, असं प्रश्न उत्तर जर दिलं नाही, बोला. ऐका 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 ऐका. कोणत्या कोणत्या भक्ताची कामं केली काय तुकाराम महाराजांनी यादी ठेवली. महाराज उलचलीच काही नेने भगवंता तिष्ठे भाव भक्त देखुनिया दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्सी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहिदास संगे कबीराचे मागे सेले विनी सजन कसाया विकुला गिमौस माळ्या सावत्यास खुरपुला गे. आता किती भक्तांची चरित्र सांगायची म्हणून तुकाराम महाराज सांगतात, पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची. विठाला 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 सर्व कामे न सांगता करी. काय भक्तावरती देवाचं प्रेम आहे हो. खरं सांगा,
ज्या भक्ताकरता देव अवतार धारण करतो, ज्या भक्ताच्या देव मागे पुढे राहतो, ज्या भक्ताची कामं न सांगता करतो, आणि खरं सांगा त्या भक्ताचा खून करायची काय ताकद आहे कोणाची बरं? आणि काय काय म्हणतात तुकाराम महाराजांचा खून झाला, येडी हळद, काय लय अवघड आहे महाराज. आता काय सांगायचंय, ज्या तुकाराम महाराजांच्या अभंगावरती जगणाऱ्या आमच्या अवलदी, आणि त्याच सांगा त्या तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाही, म्हणजे केवढी खेदाची गोष्ट आहे हो. ऐका ऐका, तुकाराम महाराजांच्या समकाली संतांनी तर तुकाराम महाराजांचं वर्णन केलंच, पण तुकाराम महाराजांच्या नंतरच्या सगळ्या संतांनी तुकाराम महाराजांचं कौतुक केले महाराज. आता जाऊ द्या, प्रमाण सांगून वेळ घेत नाही. ऐका, देव भक्ता करता काहीही करतो, काय काय करतो, अवतार घेतो, एक मागे पुढे उभा राहतो, दोन आणि त्यांची सगळी कामं करतो, न सांगता करतो, याला म्हणायचं परार्थी. विठाला विठाला एक एक संपला मुद्दा. देव जगतो कोणा करता? भक्ता करता. पहिला मुद्दा संपला. दुसरं दृष्टांत दिलाय, प्रिया प्रियाय पत्नी जगते पती करता. काय स्त्रियांचं समर्पण आहे. ऐका, काय स्त्रियांचं समर्पण आहे. आपल्या या महाराष्ट्राची संस्कृती ही स्त्री प्रधान संस्कृती आहे, आणि आपल्याकडे या स्त्री प्रधान संस्कृतीमध्ये 16 संस्कार आहे, आणि या 16 संस्कारापैकी विवाह नावाचा एक आहे संस्कार आहे. एकदा मुलगी उपवर झाली, लग्नाच्या वयात आली का तिचे वडील त्या मुलीचं काय करून देतात? लग्न. लग्न झालं रे झालं का ती मुलगी सासरी नांदायला जाते, आणि सासरी नांदायला गेल्याच्या नंतर तिचं समर्पण आहे का? तुकाराम ज्ञानोबा सांगतात, सांडोनी कुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी. दोन्ही कुळाचा त्याग करते, म्हणजे आईच्याही कुळाचा त्याग करते, वडिलांच्याही कुळाचा त्याग करते. म्हणजे कुळाचा त्याग करते 1, गावाचा त्याग करते 2, नावाचा त्याग करते 3, भावाचा त्याग करते 4, शरीराचा त्याग करते हो. काय स्त्रीचं समर्पण आहे, काय स्त्रीचं समर्पण आहे. एकदा ती सासरी नांदायला आली रे आली. ऐका, आता सासरी नांदायला आली रे आली. आता मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय, खरं सांगा, आता इथं बसलेल्यापैकी जवळजवळ 98% महिलांची जवळजवळ जवळजवळ 98% लग्न झालेले. आता मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही एकदा सासरी नांदायला आलात, लग्न कोणाबरोबर केले तुम्ही? जोरात जोरात बोला थोडं जरा. कोणाबरोबर केले? नवऱ्याबरोबर, पती बरोबर केले. पती करता सर्वस्वाचा त्याग करून आल्यात, बरोबर आहे. आता मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही जर लग्न विवाह जर पती बरोबर केला असेल तर घरातली कामं कोणाची करायला पाहिजे? ओ सास बोला ना, घरातली कामं कोणाची करायला पाहिजे? पतीचीच करायला पाहिजे, बरोबर ना? बरोबर ना? पण तिचं समर्पण आहे का? काय ज्ञानोबारांचे समीक्षण असेल ज्ञानोबारांचं. पतीचा जिव्हाळा म्हणून सासऱ्याची साहिजे, पतीचा जिव्हाळा म्हणून सासऱ्याची साहिजे, जिव्हाळा म्हणून सासऱ्याची साहिजे, पतीचा जिव्हाळा म्हणून सासऱ्याची साहिजे. एरवी माईचे जमाचे मोठ, एरवी माईचे जमाचे मोठ, पतीचा जिव्हाळा म्हणून सासऱ्याची साहिजे, पतीचा जिव्हाळा म्हणून सासऱ्याची साहिजे, पतीचा जिव्हाळा म्हणून सासऱ्याची साहिजे, पतीचा जिव्हाळा म्हणून सासऱ्याची साहिजे. काय स्त्रीचं समर्पण मांडले तुकाराम ज्ञानोबारांनी. पतीचा जिव्हाळा. लग्न कोणाबरोबर केलंय? बोला ना, पती बरोबर. पण पतीचा जिव्हाळा म्हणून सासऱ्याचे साहिजे, पतीचा जिव्हाळा म्हणून सासूचे साहिजे, पतीचा जिव्हाळा म्हणून आपल्या पतीपेक्षा मोठा असेल तर भायाचे साहिजे, पतीचा जिव्हाळा म्हणून त्याच्यापेक्षा लहान असेल तर दिराचे साहिजे, आणि पतीचा जिव्हाळा म्हणून जी कधीच आनंद देत नाही,
ननंदेचे साईजे कोणा करता हो कोणा करता पती करता. काय समर्पण आहे स्त्रियांचं हो काय समर्पण आहे. मी बोलत नाही हा संत वाङ्मय सांगताय स्त्री सारखं समर्पण जगाच्या इतिहासात कोणाकडेच नाही महाराज. काय समर्पण आहे कधीतरी विचार केला पाहिजे महाराज. अजून पुढचं सांगतो ऐका जरा केवढं समर्पण आहे स्त्रीचं. सासरी नांदायला आली रे आली आई वडिलांच्या कुळाचा त्याग करते. सासरी नांदायला आल्याच्या नंतरचं तिचं समर्पण पहा. इकडे बघा कपाळ तिचं आहे कुंकू नवऱ्याचं आहे गळा तिचा आहे मंगळसूत्र नवऱ्याचं आहे हात तिचे बांगड्या नवऱ्याचे आहे पाय तिचे जोडवे नवऱ्याचे. ऐका 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 समर्पण पहा स्त्रीचं समर्पण ऐका. कपाळ तिचं आहे कुंकू नवऱ्याचं आहे गळा तिचा आहे मंगळसूत्र नवऱ्याचं आहे हात तिचे बांगड्या नवऱ्याच्या आहे पाय तिचे जोडवे नवऱ्याचे. एवढ्यावरती थांबू नका. शरीर तिचं आहे सत्ता नवऱ्याची. काय चालतं स्त्रीचं बरं. काल थोडा जरी बदलला असेल पण अजून आहे अजून आहे. अरे ज्या बापानं 20 22 25 वर्ष जिला तड हाताच्या फोडासारखं तो बिचारा बाप तिला जपतो. एकदा तिचं लग्न झालं सासरी नांदाईला गेली रे गेली. ऐका सासरी नांदाईला गेली रे गेली. तो बाप बिचारा आपल्या काळजाचा तुकडा ज्या कुटुंबाचा आपला कुठलाही परिचय नाही ज्या कुटुंबाचं आपलं कुठल्याही प्रकारचं रक्ताचं नातं नाही कुठल्याही प्रकारचा परिचय नाही रक्ताचं नातं नाही अशा व्यक्तीच्या ताब्यात आपल्या मुलीला देतो. खरं सांगू सगळ्यात जास्त प्रेम जर बापाचं कोणावरती असेल आणि मुलीचं जर कोणावर असेल तर ते फक्त आणि फक्त कोणावरती बापावरती. हा काय प्रेम असतं महाराज मुलीचं बापावरती. पण अशा काळजाचा तुकडा तो बिचारा बाप दुसऱ्याच्या हातामध्ये देतो. ती मुलगी सासरी नांदायला जाते. ऐका कधीतरी असं घडतं तो बिचारा बाप आजारी पडतो डॉक्टरकडे जातो. रक्त लघवी चेक केली. डॉक्टरने सांगितलं बाबा तुम्हाला आता नुसतं इंजेक्शन गोळ्या देऊन जमणार नाही म्हणले. मग तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल. किती दिवस राहावं लागेल. कमीत कमी 5 दिवस. त्यानं विचार केला अरे माझ्या जवळ थांबायला कोणी नाही आहे माझ्या जवळ थांबायला कोणी नाही. हक्काची व्यक्ती पत्नी म्हातारी झालेली होती तिला दवाखान्यात येणं शक्य नाही. मग त्यानं विचार केला अरे जिला मी इतकं जपलंय तळ हाताच्या फोडासारखं मी जिला जपलं माझी मुलगी माझ्याकरता नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही. मग त्यानं हक्काची व्यक्ती मुलगी म्हणून मुलीला फोन केला. आवाज जरा खाली गेलेला होता. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. मुलीनं अगदी फोन आल्याबरोबर तिच्या लक्षात आलं बाबा काहीतरी संकटात आहे. बाबा बाबा काय ग दीदी का फोन केला बाबा. जरा तब्येत बरी नाही ग. अहो मग बाबा दवाखान्यात जा ना. दवाखान्यातच आलोय ग. मग पैसे नाही आहे ना. मग अगं डॉक्टरनी सांगितलंय 5 दिवस ॲडमिट व्हावं लागेल इथंच थांबावं लागेल. मग व्हा ना. अगं पण जवळ थांबायला कोणी नाही ना. येते कोण म्हणतंय. ज्या बापानं 25 वर्ष जिला लहानाचं मोठं केल्या तो बाप सांगतो तर येते का अगं 4-5 दिवस. ती म्हणते बाबा मला थांबा त्यांना विचारू द्या. कोणाला. किंवा तुम्ही त्यांना फोन करा. कोणाला. नवऱ्याला म्हणजे तुमच्या जावयाला. मुलीचा फोन ठेवतो आणि जावयाला फोन करतो सासरा. सासऱ्यानं जावयाला फोन केला. उचलला. रामकृष्णारी मामा रामकृष्णारी काय सेवा. काय नाही म्हणले जावई बापू जरा तब्येत बरी नाही आहे. मग जा ना दवाखान्यात म्हणले. मग हो दवाखान्यातच आलोय म्हटले. मग अहो 4-5 दिवस ॲडमिट व्हावं लागतंय. व्हा ना म्हटले. मग अहो पण जवळ थांबायला कोणी नाही ना. म्हटले ताईला पाठवता का. कोण म्हणतोय. बाप मुलीचा बाप आणि त्याचा सासरा. ताईला 2-4 दिवस पाठवता का. मला 2-4 दिवस पाठवता का म्हटल्याबरोबर जावई असा म्हटला महाराज सासरे बुवा तुम्हाला काही म्हणा ना जावई जरा. हे आहे त्या वेळातले नागोबा. अरे ज्यानं 25 वर्ष सांभाळले तुझ्या ताब्यात दिली तो म्हणतो तुम्हाला काय अक्कल बिकल ऐक नाही. सासरे बुवा इथं कामाचे दिवस आहे पाऊस पडलाय फरची लावायची टोमॅटो लावायचे ब्रुकली लावायची अजिबात वेळ नाही तुमचं तुम्ही तिकडं काहीही करा. कोण म्हणतोय. खरं सांगा
खरं सांगा, तिचं चालतं का हो? चालतं का? शेवटी तिला विचारावंच लागतं. कोणाला? पतीला. शरीर जरी तिचं असलं तरी तिच्या शरीरावरती सत्ता मात्र पतीची. विठाला 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 विठाला. मी बोलत नाही, शास्त्रकारांनी मांडलेला हा विचार आहे. ऐका, देव जगतो भक्ता करता, पत्नी जगते पती करता. 2 आणि 3रा दृष्टांत दिलाय. ऐका, जननी पुत्राय गुरु शिष्याय धेनुर्वत्साय. 3रा दृष्टांत दिलाय महाराज. गाय जगते कोणा करता? वासरा करता. काय गाय महाराज 5ही दृष्टांत असे दिलेत ना, ते दृष्टांत पाहिले जीवच ओळून टाकायत की गोड दृष्टांत दिले. गाय जगते वासरा करता. अहो पण काय करते गाय वासरा करता? अरे काहीही करते. ऐका ऐका, लय गोड विचार मांडला ज्ञानोबारांनी. काय करते? आता इथं बसलेले जवळजवळ आपल्या परिसरामध्ये एक 4-5-10 वर्षापूर्वी खूप गाया होत्या. 5-50 वर्षापूर्वी जर आपण मागे गेलो तर आता इथं बसलेला असा एकही शेतकरी नाही का ज्याच्याकडे गाया नव्हत्या. आताही आहेत, पण कोणत्या आहे? हा, गावरान गाय जवळजवळ आता राहिली. बघा त्या गावरान गायांचं असं महाराज बाबा, नुकतीच व्यालेली गाय असावी, नुकतीच व्यालेली गाय असावी. गाय व्याली जोपर्यंत जार पडत नाही तोपर्यंत वासराला सोडत नाही. जार एकदा पडला का त्या गायीला आंघोळ घालतात. तुमच्याकडे शेतकरी का नाही तुम्ही? ऐका ऐका, गाय एक जनली जार पडला का त्या गायीला काय करतात? आंघोळ घालतात. आंघोळ घातली का मग वासराला सोडायचा. पण जोपर्यंत वासरू सोडत नाही तोपर्यंत कृपया काशेत हात घालायचा. ऐका ऐका ऐका, त्या गावरान गायचा असं आहे महाराज, वासरू सोडलेलं नाही, जर काशेत हात घातला तर त्याला हात घालावा लागेल. पण गळ्यात वासरू सोडल्याशिवाय हातच घालू देत नाही महाराज. मग एका बाजूने वासरू सोडायचं, मग एका बाजूने आपण गाय धुवायला बसायचा. ऐका पुढचा ऐका. आता गाय एकदा पाणवली का माणसं काय करतात? त्या वासराला आखडून घेतात. आणि वासरू आखडून घेतलं आणि धुवायला बसलो का काय काय गाया अशा आहेत म्हणा ना पुढचा. आता पाना सुद्धा चोरून घेतात. घेता का नाही? ऐका 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 ऐका, आता इथपर्यंत झाला. गायांची धार काढली आणि गाय आता चरायला रानात सोडायची. नुकतीच व्यालेली गाय 4 तासानं रानात चरायला नेली. खरं सांगा, गाय रानात गेल्याच्या नंतर तिचं चरण्याकडे लक्ष असतं? मग ज्ञानोबाराय बोलतात, ऐका, नाना गाय चरे डोंगरी, चित्त बांधिले वत्सागरी. काय दृष्टांत दिलंय ज्ञानोबारायने? गाय चरताना डोंगराला दिसते, पण खरं सांगा तिचं सगळं लक्ष कोणाकडे असतं? वासराकडेच असतं. आणि बोलू महाराज, कितीही गाया ओळणारा तरबेज असू द्या, तो कसाही असू द्या, वाक्य नाही देण्यात आलं तुमच्या, तो कसाही असू द्या महाराज, ती गाय जर नाही त्याला चुकांडी मारून जर दुपारी घरी आली, ऐका ऐका, कसाही असू द्या, नुकतीच व्यालेली गाय जर रानात गेली, कारण अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे, कारण मी त्याच्यातून आलोय म्हणून सांगतो तुम्हाला. ऐका, कसाही गायवाळा नाही असू द्या महाराज, ती दुपारी त्याला चुकांडी मारून घरी येणार म्हणजे येणार, कारण तिचं प्रेम कोणावरती आहे? वासरा करताय. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी दृष्टांत दिलाय, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मद येती सांभाळीत, तैसे मद येती सांभाळीत. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मद येती सांभाळीत, तैसे मद येती सांभाळीत, सांभाळीत सांभाळीत सांभाळीत. काय गायीचं जगणं आहे? गाय जगते फक्त आणि फक्त कोणा करता? वासरा करता. 3 दृष्टांत झाल्या, म्हणजे देवोपी भक्ता 1, प्रिया प्रियाय 2, धेनुर्वत्साय 3, 4था दृष्टांत दिलाय गुरु शिष्याय. महाराज, गुरुचं जगणं असतं फक्त आणि फक्त कोणा करता? शिष्या करतात. कोणाला गुरु म्हणायचं आणि कोणाला शिष्य म्हणायचं
इतका विस्तार केलाय ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबाराय बोलतात, जैसा शिष्या ते श्री गुरु सर्वथा नेनी जे अव्हेरू. कोणत्याही प्रकारानं जे शिष्याचा अव्हेर करत नाही त्याला म्हणायचं गुरु. ऐका, त्याला म्हणायचं गुरु. फक्त आणि फक्त शिष्याकरता जगतात ते गुरु, आणि शिष्याला आपल्याकरता जगवतात ते लघु. नाही कळालं का तुम्हाला? ऐका 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 ऐका. लघु म्हणजे छोटा आणि गुरु म्हणजे मोठा. ऐका, त्यालाच गुरु म्हणायचं जो सर्वस्व शिष्याला अर्पण करतो. सर्वस्व मध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये गुरु शिष्यांच्या काही जोड्या आहेत. त्यापैकी पहिली जोडी श्री गुरु विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय. काय गुरु शिष्याची जोडी होऊन गेली महाराज. अंगावरती शहार येतात. गुरु शिष्याची जोडी. ऐका, या तत्वज्ञानाची सगळी गंगा ही निवृत्तीनाथ दादांपर्यंत आली होती. आता आपण सगळे नाशिक भागातली मंडळी, सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे. आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्रा निबोध गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे. कुठपर्यंत आलं? निवृत्ती दातार किंवा निवृत्ती दातारे. निवृत्तीनाथ दादांपर्यंत या सगळ्या तत्वज्ञानाची गंगा इथपर्यंत आली. आता ऐका मला. पण निवृत्तीनाथ दादांनी हे सगळं तत्वज्ञान आपल्या जवळ ठेवलं नाही. हे तत्वज्ञान सांगितलं कोणाला? ज्ञानदेवा सार. सार म्हणजे सार नाही हा, सार. सार तत्वज्ञान कोणाला सांगितलं? ज्ञानोबारायांना सांगितलं. आता मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. खरं सांगा, हे सगळं सार तत्वज्ञान ज्ञानोबारायांना सांगितलं. आता ऐका, जगामध्ये सगळ्यात मोठा गवगवा निवृत्तीनाथ दादांचा होतो का ज्ञानोबारायांचा होतो? बोला ना आता तरी. माऊलींचा होतो. बरं जाऊ दे, हे पुढचं सांगतो. सगळ्यात जास्त पालखी सोहळ्यात लोक ज्ञानोबारायांच्या चालतात का निवृत्तीनाथ दादांच्या चालतात? माऊलींच्या चालतात. ऐका, आता खरं सांगा, सगळ्यात जास्त लोक पौषवारीला जमा होतात का कार्तिकी वारीला जमा होतात? अरे बोला ना, गेलेत का नाही तुम्ही कधी आळंदीला? कार्तिकी वारीला जमा होतात. आता पुढचं ऐका. महाराज, आतापर्यंत ज्ञानोबारायांनी या जगाला 4 ग्रंथ सांगितले. ज्ञानेश्वरी सांगितली 1, अमृतानुभव सांगितला 2, चांगदेव 65 सांगितली 3 आणि हरिपाठ सांगितला 4. 4 ग्रंथ ज्ञानोबारायांनी जगाला सांगितले. पण हे कोणाच्या कृपेने सांगितले? ऐका, ज्ञानोबारायांचा विनय ज्ञानोबारायांनी मांडलाय ज्ञानेश्वरीच्या शेवटी. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले एथ माझे जी उरले पायी कपन. ही ज्ञानोबारायांच्या मनाचं मोठेपण आहे. पण मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे, आज जगामध्ये सगळ्यात मोठं तत्वज्ञान ज्ञानोबारायांना जगाला सांगितलं. निवृत्तीनाथ दादा मात्र पडद्याच्या मागे राहिले, ज्ञानोबारायांना पुढे केलं. याला म्हणायचं गुरु. विठाला विठाला काय केलं? ऐका, काय केलं? जगातली माणसं देतील. एखादा माणूस पैसा देईल, एखादा माणूस गाडी देईल, एखादा माणूस कपडे देईल, एखादा तारखा देईल. पण सांगू, आपलं पद मात्र देणार या जगामध्ये कोणी नाही महाराज. हा, पदाकरता काय मरमर चाललेली महाराज. काही काय पार टिकून गेले तरी नाही एकदा उभं राहायचंच. अरे तुला उभं नाही. ऐका ना, आहे का नाही अशी परिस्थिती? पण जगामध्ये वारकरी संप्रदायानं काय दिलं या जगाला महाराज? आपलं पद देऊन टाकलं. कृपा कटाक्ष न्याळीले आपुले पदी बैसविले बापर कुमदेवी वरू विठले कथा दिले वरदान. कृपा कटाक्ष न्याळीले आपुले पदी बैसविले बापर कुमदेवी वरू विठले कथा दिले पण स्वतःच पद नाही देणार महाराज. कृपा कटाक्ष निहाळीले आणि आपुले पदी बैसविले. आपलं पदच ज्ञानोबारायांना देऊन टाकलं आणि आपण स्वतः मात्र मागे राहिले. याला म्हणायचं गुरु. हा, याला म्हणायचं गुरु. पण काही काही गुरु असे आहेत महाराज, त्यांनी वाशव्याखाली झाडच वाढू दिले नाही हो. खरंच ना, लय अवघड आहे काही काही गुरु. जाऊ दे, आता त्यांचा विचार मला मांडायचा. ऐका, 4 मुद्दे सांगितलेत. कोण कोण? ऐका. देवोपी भक्ता प्रिया प्रियाय
धेनुर्वत्साय दुसरा दृष्टांत दिला, शेवट चौथा दृष्टांत दिला गुरु शिष्याय 4. म्हणजे देव जगतो भक्ता करता, पत्नी जगते पती करता, गाय जगते वासरा करता, गुरु जगतात शिष्या करता, आपलं सर्वस्व त्यांना अर्पण करतात 4. आणि शेवटचा दृष्टांत दिलाय जननी पुत्राय. काय दृष्टांत दिलाय महाराज, लय गोड्यात ऐका. आई जगते लेकरा करता. मातेची याची ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विकर आपुला, जवळी घेता तिला गेला. मातेची याची अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला, जवळी घेता तिला गेला. काय आईचं जगणे, मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला, जवळी घेता क्षीण गेला. काय आईचं लेकरावरती प्रेम आहे महाराज. आईचं जगणं, आईच्या चित्तामध्ये लेकरू सोडलं तर दुसरं काही नाही. पण महाराज तुम्ही म्हणतात आई लेकरा करता जगते, पण नुसतं चित्तात असून काय करायचं, ती करते काय हे सांगा. तुकाराम महाराज सांगतात आईचं समर्पण जर तुम्हाला ऐकायचं असेल, आई काय करते, अभंगाचं 3रं चरण. पोटी भरवा हे, पोटी भरवा हे, पोटी भरवा हे, पोटी भरवा हे, पोटी भरवा है, पोटी भरवा है, पोटी भरवा है, पोटी भरवा है. हो त्याचे सर्व सहित साहे, त्याचे सर्व सहित साहे. त्याचे सर्व सोयीचं आहे, त्याचे सर्व सोयीचं आहे. हो त्याचे सर्व सहित साहे, त्याचे सर्व सहित साहे. ऐशी कळवळ्याची जाती, 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 ऐशी म्हणजे प्रकाश महाराज करता आता खरंच जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. वा, अतिशय गोड. ऐका आता 4 दृष्टांत सांगितलेत, आता 5वा दृष्टांत सांगतोय. समर्पण कसं असतं, परार्थी जीवन कसं असतं, आई काय करते. आईचं समर्पण जर कुणी विचारत असेल तर तुकाराम महाराजांनी जगाच्या समोर आईचं समर्पण सांगितलंय. पोटी बहार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, त्याचे सर्वस्व ही साहे, पण पोटी भार वाहेन मग. हा पोटामध्ये वागवते महाराज. काय आईचं समर्पण आहे. ऐका, आज या परिवाराकडे जर पाहिलं, आज या परिवाराची आई गेली. 6 अपत्य ज्या मातेच्या पोटी जन्माला आले. ऐका ना, वर्तमान काळाचा विचार केला, विज्ञानानं प्रगती केली, विज्ञानानं प्रगती केली. मला वाटतंय आईंचा फोटो जर पाहिला तर साधारण 75-80 वर्षाचं वय किती असेल दादा? हां किती? 65 वर्षाचं वय असेल, बरोबर ना? मग 65 वर्षाचं जर त्यांचं वय असेल, ऐका, पूर्वीचा काळ जर आपण पाहिला, साधारण 12, 13, 14, 15 वर्षाचा असताना विवाह व्हायचे.
माझ्या आईचं वय आता 58-59 दरम्यान वय महाराज. 13-14 वर्षाचा असताना माझ्या आईचं लग्न झालेलं आहे. व्हायचं असा काळ होता. 50 वर्षापूर्वी मागे जर गेलं तर असाच काळ होता. 13, 14, 15 वर्षाचा असताना लग्न व्हायची. मग 65 वर्षाचं 66 वर्षाचं जर त्यांचं वय असेल तर 15 वर्षाचं असताना जर लग्न झालेलं असेल तर साधारण 50 वर्षापूर्वी लग्न, बरोबर ना? 50 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालेलं असेल. केरू बाबासी त्यांचा विवाह झाला. नळवाडी हे त्यांचं माहेर, बरोबर ना? नळवाडीतून त्या या खैरनार परिवारामध्ये आल्या. पूर्वीच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असायची. 50 वर्षापूर्वी जर मागे आपण गेलो तर चास गावाची परिस्थिती काय असेल बरं? काय असेल बरं? दळणवळणाची कुठलीही साधनं नव्हतीच महाराज, नव्हतीच. अलीकडे विज्ञान प्रगत झालं. एवढ्या 15, 20, 25 वर्षाच्या कालखंडामध्ये एवढी मोठी सगळी घडामोड झाली. पण 50 वर्षापूर्वी जर मागे आपण गेलो तर विज्ञानानं कुठलीही प्रगती केलेली नव्हती. स्त्रीचं जीवन हे पारतंत्र्यामध्ये असायचं. विवाह झाला, केरू बाबांशी ज्यांचा विवाह झाला या खैरनार कुटुंबामध्ये आल्या आणि त्यांच्या पोटी 6 अपत्य जन्माला आले. 5 मुली आणि 1 मुलगा. खरं सांगा, सिजर, अरे सिजर झालं का एखादं? सिजर हा प्रकार नव्हताच. ऐका, 6 अपत्य ज्यांच्या पोटी जन्माला आले. काय स्त्रियांचा त्याग आहे आणि काही आईचं समर्पण आहे. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. काय रंगवलाय प्रसंग ज्ञानोबारायांनी. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. खरं सांगा, 2 mm 4 mm खडा सुद्धा आम्हाला आमच्या पोटामध्ये सहन होत नाही महाराज. माणसं जमिनीवर लोळतात, एखाद्या जनावरासारखी गुराढोरासारखी ओरडतात. काय आईचं समर्पण आहे. 2, 2.5, 3, 3.5, 4 किलोचा गोळा ज्या आईनं पोटामध्ये वागवला. किती दिवस? 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवला. प्रसूती काळाच्या वेदना सुरू झाल्या. पोट दुखायला लागलं. विज्ञानानं प्रगती केलेली नव्हती. जुनी माणसं सांगतात 2-2 दिवस डिलेवऱ्या होत नव्हत्या महाराज. कारण तशी साहित्य सामुग्री नव्हती. विज्ञानानं प्रगती केलेली नव्हती. ती आई देवाच्या समोर पदर पसरून विनंती करते. काय भाव आहे ज्ञानोबारायांचा. 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्मजाळ तुझी मन अडकली. अकांतुती जननी दुःखेदाय मोकलेली. स्मरे त्या हरिहरा जय कृष्ण माऊली. हरे दे मदल सा काय समर्पण आहे हो. काय भाव व्यक्त केलाय ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबारायांच्या गाथ्यातलं मदलासा नावाचं प्रकरण आहे. सकाळची वेळ आहे. आईनं बाळाला आंघोळ घातली, स्नान घातलं. अगदी आपल्या शिन्नर संगमनेर अकोले तालुक्याच्या भाषेत सांगायचं झालं तर नाहनलं. काय म्हणतात तुमच्याकडे? हा, आईनं बाळाला नाहनलं. गेला मारा तो काळ. आपलं लहानपण आपण अनुभवलं. जोळ्या असायच्या, जोळ्या. ऐका ना, जोळी असायची. आईच्या लुगड्याची जोळी केलेली असायची. लुगड्याची जोळी घरच्या घरी सुईनं ती गोदडी शिवायची. सगळे टाचे दिसायच्या. ऐका ना, त्या लुगड्याच्या गोदडीची झोळी तयार करायची. दोन्ही बाजूनं 2 टिपरं लावायची ती आई. आणि त्या बाळाला नाहनलं. बाळा त्यामध्ये गुंडाळायची आणि आई त्या
पाळण्यामध्ये त्या बाळाला झोळीमध्ये टाकायची आणि त्या झोळीचा दोर हातामध्ये पकडून ती आई त्या पाळण्यात झोपलेल्या बाळाला अंगाया गाते आणि अंगाया गाताना सांगते, राजा ऐकणार आहे, 9 महिने 9 दिवस मी तुला पोटामध्ये वागवलं रे. ऐका, 9 महिने 9 दिवस मी तुला पोटामध्ये वागवलं आणि बाळा जन्माला येताना कर्म धर्म संयोगानं बाळा तू आडवा आला रे, आडवा आला. इतक्या वेदना झाल्या, मी मृत्यूच्या दरवाजामध्ये जाऊन उभी होते. अरे काही क्षणामध्ये मला मृत्यू कवटळणार अशी माझी अवस्था होती. प्राणांत यातना मी भोगत होते. भगवंताच्या समोर पदर पसरून हात जोडून देवाला विनंती करत होते, हे भगवान, कदाचित माझा प्राणांत झाला तरी चालेल, कदाचित मी मेले तरी चालेल, माझ्या जगण्याची इच्छा माझ्या अंतःकरणामध्ये नाही आहे. का? अरे काही दिवसाचं आयुष्य मी जगले, हे जग मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय, हे जग पाहण्याची अपेक्षा माझ्या अंतःकरणामध्ये नाहीये. कदाचित माझा प्राणांत झाला तरी चालेल, कदाचित मी मेले तरी चालेल, पण माझं बाळ सही सलामत या जगात आलं पाहिजे. म्हणून स्वतःच्या प्राणाची आहुती देणारं दैवत आहे, त्या दैवताचं नाव आहे आई. ऐका, 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवलं, प्रसूती काळाच्या वेदना सहन केल्या. बाळा भगवंताला दया आली आणि तू जन्माला आला. एवढा आनंद झाला. आज पहा, 5 मुली 1 मुलगा, 6 अपत्य ज्यांच्या पोटी जन्माला आले, तरी शेवटच्या श्वासापर्यंत कणखर अशा प्रकारचं शरीरयष्टी शेवटपर्यंत राहिली. ऐका, एक काळ होता, काळ बदलत चालला महाराज. आता 1 अपत्य माणसाला जड झाले हो. या जुन्या माणसांकडे पाहिल्याच्या नंतर थोडं आश्चर्यच वाटतं महाराज. सांगा ना, 6 अपत्य जन्माला येणं सोपी गोष्ट नाही. आता 1 सांभाळणं जड झाले महाराज. रोहिदास महाराज, एक आमच्या जवळचा एक माणूस आहे, त्यांच्या मुलीचं वय 28 वर्षाचं. किती? मुलीला 60,000 रुपये पगार आहे. 60,000 रुपये पगार आहे. लग्न करायचंय. मुलगा पहा. त्या मुलीला सहज विचारलं, बाई कसा नवरदेव पाहिजे? तिनं तिच्या इच्छा सांगितल्या आणि तिने एक इच्छा व्यक्त केली. काय? माझ्या पोटी कुठल्याही प्रकारची संतती जन्माला येणार नाही. का बरं? कारण मला ते नकोय. ऐकताय तुम्ही? अरे पण मग बाळ आपण पाळणा घरातून अनाथ आश्रमातून आणू, तिला आई नाही म्हणायचं, मग ती कैदासी नाही. ऐका, आई तिलाच म्हणतात, आपल्या पोटी संतती जन्माला आली पाहिजे, आपल्या पोटी बाळ जन्माला आलं पाहिजे. काय आता वर्तमान काळाचा विचार करा आणि तो काळ जर पाहिला, अरे 6 अपत्य ज्या मातेच्या पोटी जन्माला आले आणि 6च्या 6ही अपत्यांना जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं. ऐका, म्हणजे 9 महिने 9 दिवस पोटात वागवलं. बसा ना, प्रसूती काळाच्या वेदना सहन केल्या, आपलं रक्त आटून त्यांना पाजलं, डोळ्यामध्ये तेल घालून त्यांना लहानाचं मोठं केलं. आणि आज पाहिलं या परिवाराकडे तर 5ही मुली अगदी चांगल्या कुटुंबामध्ये त्यांची विवाह करून दिल्यात. त्या 5ही मुली त्यांच्या सासरी अगदी गुण्या गोविंदानं नांदतात. एक मुलगा, त्याला लहानाचं मोठं केलं, शिकवलं, त्याच्या पायावरती उभं केलं, त्याचा विवाह केला. आणि अतिशय सुंदर असणारी मुलाची आणि सुनाची ही जोडी, मला वाटतंय एखाद्या सुनानं सांगावं, माझी सासू खरंच माझी आई होती. हे सुनानं सांगावा, मला वाटतं याच्यापेक्षा मोठे पण आईचं कोणतंच नाही जगामध्ये. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ,
जगामध्ये आईपेक्षा मोठं कोणीच नाही आहे महाराज. अरे 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवलं, प्रसूती काळाच्या वेदना सहन करून स्तनातलं रक्त आटून दूध पाजलं, तळहाताच्या फोड्यासारखं जपून डोळ्यामध्ये तेल घालून आज 6 अपत्य लहानाची मोठी केली. आई काय करते असं जर कोणी विचारत असेल तर तुकोबाराय सांगतात, पोटी बहार वाहे त्याचे, त्यांचं सर्वस्व ही साहे, त्यांचं सगळं सहन करते. पण कोण? ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, कुठल्याही प्रकाराचा लाभ अंतकरणामध्ये न ठेवता प्रेम करते कोणावर. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईच्या चित्तामध्ये रात्रंदिवस लेकराबद्दल हिताचा विचार करणारी, रात्रंदिवस त्याच्याकरता जगणारी अशी असते आई. आणि जशी आई लेकरावरती प्रेम करते ना, सर्वस्व आईला समर्पित केल्याच्या नंतर जसा आई लेकराचा सांभाळ करते, तुकोबारायांनी दृष्टांत दिला आणि सिद्धांत सांगितला शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, हे तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, तरी लाभाविन प्रीती. घोबार कुमारी, घोबार कुमारी, घोबार कुमारी, घोबार कुमारी, देवी घोबार कुमारी, देवी घोबार कुमारी, जय जय घोबार कुमारी, हरि जय जय, 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 जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, जय जय, हरि 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 जय जय. हरी कवरदा हरि विठ्ठल, महाराज की जय, भगवान महारुद्र भगवान की जय. गोपार घुमाजी, गोपार गोपार घुमाजी, गोपार गोपार घुमाजी, गोपार कुमारी, गोपार देवी गोपार गोपार घुमाजी, गोपार गोपार घुमाजी, हे गोपार घुमाजी, ढोबार घुमाजी. ढोबार कुमारी, देवी गोपार ढोबार देवी गोपार जय जय ढोबार ढोबार. ऐका, या जगामध्ये 2 प्रकारचे वर्ग आहे. एक स्वार्थी लोकांचा वर्ग आहे आणि 2 परार्थी लोकांचा वर्ग आहे. त्यामध्ये परार्थी कोण आहे आपण याचा विचार करत आतापर्यंत आलो. त्यामध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं जीवन आहे ते म्हणजे आईचं. आई जगते लेकरा करता, जननी पुत्राय, आपलं सर्वस्व लेकराला अर्पण करते.
आणि लेकरा करताच आपलं आयुष्य चंदनासारखं झिजवते त्या दैवताचं नाव आहे आई. आणि आज या खैरनार परिवाराची आई कैलासवासी सौभाग्यवती इंदुबाई किरू खैरनार आज या मातेचा श्राद्ध विधी या ठिकाणी संपन्न होत असताना खरं तर ज्या दिवशी आपल्या जीवनातली आई जाते समजावं त्या दिवशी आपल्या जीवनातला सागर आटला. काय आईचं प्रेम असतं महाराज. एकच वाक्यात बोलतो थांबतो. आईसारखं प्रेम या जगामध्ये कोणीच करू शकत नाही. आपली आई कशी असू द्या, आंधळी असेल, लंगडी असेल, पांगळी असेल, मुकी असेल, बहिरी असेल, पण आई ती आईच असते. रोहिदास बाबा, माझं एक 16-17 महिन्याचं वय होतं त्यावेळेस माझे वडील वारलेत. मी 16-17 महिन्याचा होतो, माझे वडील वारले. आम्ही 3 जण भाऊ. मला का सांगायचंय, माणसाच्या जीवनातला बाप गेला तरी चालेल, पण माणसाच्या जीवनातली आई कधीच जाऊ नये. का बरं महाराज. आई आई होऊ शकते आणि आई बापही होऊ शकते. बापाला आई नाही होता येत महाराज. तुम्ही पहा, अनेक कथा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. बापाला आई कधीच होता येत नाही. आई आई होऊ शकते आणि आई बापही होऊ शकते. काय प्रेम असतं आईचं, केवढा स्नेह असतो लेकरांवरती. मी राहायला संगमनेरला आहे. आमची आई 6 वर्षापासून राहायला संगमनेरला आहे. दररोजचा प्रवास रात्री 12, 1, 2, 2:30, 3 घरी यायला वाजतात. दीपक भाऊ, किती वाजता गाडी दरवाजाच्या समोर आली ना महाराज, नुसता दरवाजावरती थाप मारली ना, अक्का, आम्ही आमच्या आईला अक्का म्हणतो, अक्का म्हटलं का आतून आवाज येतो, हा बाळा उघडते. काय प्रेम असेल हो. अक्का म्हटलं का आतून आवाज येतो महाराज, हा उघडते बाळा. पण घडलेली घटना सांगतो तुम्हाला. जर आई कधी गावाला गेलेली असेल ना, एक दिवस घटना घडली अशी, म्हणून सांगतो तुम्हाला. आई गावाला गेली होती, कडी वाजून, दरवाजा वाजून, फोन करून कंटाळून गेलो. शेवटी ही वस्तुस्थिती सांगतोय, काय खोटं सांगत नाही. आई आईच असते. आईसारखं प्रेम या जगाच्या पाठीवरती करणारा दुसरं कोणीच नाहीये. कोणी किती आव्हान द्या, हा किती सोंग करू द्या, पण आईच्या प्रेमाची तुलना जगामध्ये कशाच बरोबर करता येणार नाही. काही लोकांनी केली सागराबरोबर, पण नाही चालत महाराज. आई आईच आहे. आईच्या प्रेमाची तुलना कशाच बरोबर करता येणार नाही. आणि म्हणून खरं तर आज या खैरनार परिवाराची आई गेली ना, खरं तर या कुटुंबाचा समुद्र आज आटला. कशाचा? आईच्या प्रेमाचा. हा आज आमचे आदरणीय दत्तूभाऊ असतील, त्यांच्या 5 बहिणी, सुषमाताई असेल, उषाताई असेल, सुनीताताई असेल, मायाताई असेल आणि शुभांगीताई असेल. बरोबर ना? 5 बहिणी आणि 5 बहिणींचा हा एक भाऊ. माझी जाता जाता आपल्या 6 जणांना एक विनंती असेल. ज्या आईवडिलांना आपल्याला जन्माला घातलं, खरं तर मातेला सौभाग्याचं मरण आलं, पण सांगू, स्त्री पुढे गेल्याच्या नंतर पुरुषाचं जीवन लय अवघड होतं महाराज. त्या सौभाग्याच्या मरणानं गेल्या, बरोबर आहे, सौभाग्याचं मरण लय चांगलं हे आपल्या दृष्टीनं बरोबर आहे, पण स्त्रीच्या नंतर पुरुष राहिला का त्या पुरुषाचं लय हाल होतं महाराज. आपण पदोपदी असं पाहतोय, पण मला वाटतं हा सगळा परिवार एक सुसंस्कारी, परमार्थिक, आध्यात्मिक अशा प्रकारचा परिवार आहे. आणि नक्कीच मी तुम्हाला 6 जणांना आणि त्यांच्या सुनबाई सौभाग्यवती सुवर्णाताई, ती एका चांगल्या कुटुंबातली मुलगी आहे. खरं तर ही तुमच्या दोघांची जबाबदारी आहे. दत्तात्रय दादा आणि आमच्या सुवर्णाताई, तुमच्या आईची खरी श्रद्धांजली जर कोणती असेल
जोपर्यंत आपले वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांना जपा, त्यांना सांभाळा, त्यांना प्रेम द्या, हीच आपल्या वडिलांची श्रद्धा, आईची श्रद्धांजली असेल एवढं बोलतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जाता जाता एक विनंती करेल, ज्या वेळेस आपल्या कुटुंबातली आई जाते, मुलीचं माहेर संपतं, बापाचा आधार संपतो. तुम्ही आपल्या बहिणींना प्रेम द्या, आपल्या वडिलांना चांगलं सांभाळा, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या मातोश्रीला सौभाग्यवती इंदुबाई केरू खैरनार या मातेला शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून सगळ्यांना विनंती आहे, एकदा सगळ्यांनी हात वरती करायचे. सगळे हीच आपल्या आईची खरी श्रद्धांजली आहे. आपल्या एवढ्या लांबून आपण आलो, आपण पैसे देणार नाही आहे, दिले तरी उपयोगाला येणार नाही. आपण सोनं देणार नाही, दिलं तरी उपयोगाला येणार नाही. आपण गाडी देणार नाही, दिली तरी उपयोगाला येणार नाही. काय उपयोगाला येईल? इथं केलेलं जे हरिभजन आहे तेच उपयोगाला येईल. म्हणून सगळ्यांनी वरती हात करायचं आहे आणि त्या संतांच्या नावाचा जयघोष करायचा आहे. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता माई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता माई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता माई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता माई ज्ञान सकया. 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 निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता माई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता माई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता माई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता माई ज्ञान सकया. ज्ञानेश्वर माऊली, धनराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, धनराज जय जय ज्ञानेश्वर माऊली, माऊली, ज्ञानेश्वर माऊली, धनराज माऊली तुकाराम. यथामती आता अवकाश अभंगाच्या चारही चरणाचा विचार, अभंगाच्या चारही चरणाचा विचार आपल्यासमोर मांडण्याचा थोडासा प्रयत्न केलाय. स्वार्थी आणि परार्थी कोण असतं त्यामध्ये शेवटचा विचार मांडलाय. आई जीवनामध्ये निस्वार्थी अशा प्रकारचं प्रेम करते आणि अशा आईचा आज हा पुण्यतिथी श्राद्धाचा सोहळा आज या ठिकाणी या खैरनार परिवाराने या ठिकाणी संपन्न केला. आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं मातोश्रींना पुनश्च एकदा भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देत असताना अतिशय सुंदर अशा प्रकारचं नियोजन आयोजन या परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे. अतिशय गोड अशा प्रकारचे गुणीजन, गायक, वादक, स्पीकर, गोड अशा प्रकारचं नियोजन आपण सगळ्यांनी केलं आहे. म्हणून या परिवाराला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. या मातृशोकातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी अशी भगवत चरणी प्रार्थना करतो. आणि या कार्यक्रमाचं नियोजन खरं तर ज्यांचा आग्रह म्हणून ही सेवा आज माझ्याकडे सुपूर्त केली गेली, आदरणीय आमचे हृदयाभिन्न मित्र आमचे दशरथराजे खैरनार. खरं तर या परिसरामध्ये अनेक गोड गुणीजन, गायक, वादक, आपलं गाव म्हणजे एक कलेचं भोगतं अशा प्रकारचं गाव आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचे गुणीजन, गायक, वादक या ठिकाणी येत असतात. त्यामध्ये विशेषत्वाने ज्यांची नेहमी उपस्थिती असते आदरणीय आमचे रोहिदास आबा जगदाळे आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आमचे प्रकाश महाराज नाईकवाडी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. गोड अशा प्रकारचा मृदंग ज्यांनी वाजवला आमचे ज्ञानराज महाराज पापळ असेल, संवादिनी वादक असतील, चोपदार असतील, विनेकरी असतील, टाळकरी असतील, गोड अशा प्रकारची स्पीकर व्यवस्था आमचे सुनील दादा बडगे असतील, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील आणि ग्रामस्थ मंडळी, माझ्या सर्व माता मावल्या
आता आपल्या सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. अनेक मंडळी या ठिकाणी आमच्या अकोले तालुक्यातूनही बरीच मंडळी आहेत. संगमनेर, शिन्नर, निफाड अतिशय परिसरातून आलेली अनेक पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. रंगनाथ महाराज भोसले बाबा, खरं तर या परिवाराचं दातृत्व मी प्रथमतः म्हणजे पहिल्या सुरुवातीला बोलून गेलो. अगदी आपल्या गावातला सप्ताह असेल, त्या सप्ताहातही अन्नदान असतं. मागे खरं तर आई गेल्या मध्ये सप्ताह झाला, पण तरी त्या परिवारानं खरं सांगू आपण आपल्या परंपरा नाही सोडल्या पाहिजे महाराज. याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन. हा, आपल्या परंपरा टिकून ठेवल्या पाहिजे. काय म्हणतात, नाही नाही माझ्या बाप मेलाय, मला नाही शक्य पंगत घालणं, नाही घातली एका जणांनी. पण नाही, जाऊ द्या, काय होईल ते होईल. पण त्या परिवाराने सप्ताहामध्ये सुद्धा पंगत घातली. नळवाडीला जो आश्रम आहे त्या आश्रमातून दिंडी जाते, त्या तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पंगत, काही अन्नदान असेल, द्रव्यदान असेल, श्रमदान असेल, सर्व प्रकारचं दान करणारा हा सगळा परिवार. आणि खरं तर हे सगळं ज्यांच्यामुळे उभं राहिलं ही जोडी केरू बाबा आणि इंदू आजी. खरं तर केरू बाबा कुठे आहेत? वा वा वा, खंडोबाचे ते भक्त आहेत. आणि नक्कीच योग्य अशा प्रकारचे संस्कार त्यांना मुलांवरती त्यांनी केलेत. अतिशय गोड अशा प्रकारची ही जोडी. पण काय खरं तर भातुकलीच्या खेळामधील एक राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडीला, अधुरी एक कहाणी. शेवटी आपल्या हातात काही नसतं, आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. सुंदर असणारा हा परिवार आणि या परिवाराची आई आज वर्षापूर्वी गेली. त्या मातीला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम थांबतोय. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोले रे 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 बेले बागुडे रासमा परदमा नाही उच्चारे रासमा परदमा कामने जाने चरा रासमा परदमा. 2च मिनिटात आपण या ठिकाणी